Welcome, Mayur sir, नमस्कार. on the podcast. येस, नमस्कार. सो आज आपल्यासोबत अर्थातच वेब विजन लॅबचे सर्व मयूर आहेत आणि बऱ्याच स्टार्टअप रिलेटेडचे त्यांच्या इन्फॉर्मेशन खूप इन डेप्थ माझ्या माहितीत असतात नेहमीच. आणि ही ऑलवेज सरप्राईज मी विथ द इन्साइट्स व्हेरी वेल. सो आज आपण त्यांच्यासोबत जरा व्यवस्थित बोलूया, इन्फॉर्मली फॉर्मली. आय होप सो. इतका इंट्रो बसणार आहे. हो, बस झाला. सरळ सुरूच करू आता आपण. येस येस. सो हाय मयूर आणि हॅलो. आ, एक सेकंद मला दिसशील तर बरं. येस. तो आपण हं. बेसिकली नेहमी फोनवर बोलतच असतो रिगार्डिंग हो. स्टार्टअप इकोसिस्टम अँड एव्हरीथिंग. सो त्या बेसिसवर तू एक पॉइंटर शेअर केला इथे, बिगेस्ट मिस्टेक्स दॅट स्टार्टअप मेक. ह्यात माझा खूप मोठा मोलाचा वाटा आहे असं मला वाटतंय. बाय हो, डुईंग ऑल द सर्वांचाच आहे. मिस्टेक्स. आपला यू आहे टू. किंवा माझा स्वतःचा आहे. बातम्यांचा पण आहे. सगळीकडून येतच असतं. बेसिकली इन्साइट्स ना. हां, इन्साइट्स असं म्हणता येईल किंवा मेनली चुका झाल्यानंतर आपल्याला जास्त कळतात. तर मे बी समजतं की ही चूक हां, होती आपली. तेच. ही झाली असं कळतं. हे आपण करू शकतो किंवा हे आपल्याकडून होईल ते नाही कळत. पण झाल्यावर बरोबर कळतं, अरे यार झोल झाला, काहीतरी प्रॉब्लेम झाला. तर बेसिकली ते मी समराईज करण्याचा ट्राय केलाय, की जास्तीत जास्त कुठल्या चुका होतात, कॉमन कुठल्या चुका दिसतात. याच्यातल्या काही आपण केल्या आहेत, काही मी केल्या आहेत, काही मित्रांनी केल्या आहेत, काही बातम्यांमधून कळल्या आहे, खूप इंडस्ट्रीमध्ये घडताना दिसतात. अशा सगळ्या मोस्ट कॉमन चुका लिस्ट करायचा ट्राय केलाय मी. म्हणजे आपण त्या समराईज केल्या त्या एकूणात शीट मध्ये. हो. त्याच्यामध्ये काही पर्सनॅलिटीमध्ये असतात, काही आपल्या वागण्यातून होतात, काही बिझनेस मॅनेजमेंटचे असतात आणि काही एकदमच प्रॅक्टिकल आहे. खूप प्रॅक्टिकल म्हणजे एकदम निश किंवा ज्यांची वेबसाईट आहे त्यांच्याकडून काय होतात. तर साधारण असं अरेंज केलं की पहिले खूप ब्रॉड, नंतर मग बिझनेसबद्दल, मॅनेजमेंटबद्दल आणि नंतर फनल शेवटी सारखं. एकदमच स्पेसिफिक. बेस्ट. ते सांगशीलच अर्थातच, ऍज आपण त्यावर बोलू. पण स्वतःबद्दल सांगा सर जरा. स्वतःबद्दल लोकांना कळून द्या. काय, कसं, हाऊ हाऊ विच लॅब स्टार्टेड, तुम्ही हाऊ द जर्नी. मित्र मित्र होतो आणि आम्ही तेच आपलं कॉम्प्युटरवर बसायचो, इंटरनेट वगैरे आणि मग गेम्स असायचे, वेबसाईट्स, गुगल, याहू. तेव्हा याहू खूप जोरात होतं आणि हे सर्व बघायचो यार, काय मस्त करतात ते लोक. काय काय म्हणजे म्हणजे वर्ष असेल अंदाजे. आ, 10वी 11वी असं वय असेल. आपल्याच 2005, 2006, 2007च्या हो दरम्यानच. हो, तेव्हाच तेव्हाच. आणि तेव्हा इंटरनेट नवीन नवीन कळलं होतं. मग जॉब्स, बिल गेट्स वगैरे वगैरे लोक हे सर्व वाटायचे, यार काय भारी काम करत आहे. फुल हाईप. हो, आणि मला लगेच वाचता येतं ना यार, बिल गेट्सनी किंवा ॲपल गॅरेजमध्ये सुरू झालं. मला वाटतं यार गॅरेजमध्ये सुरू झालं. हा. त्या लोकांचं गॅरेज म्हणजे यार एक सबर्बमध्ये, बंगल्यामध्ये, एखाद्या युनिव्हर्सिटी जवळ घरातलं गॅरेज असतं बंगल्यामधलं. आपल्यासमोर गॅरेज म्हटलं आपल्याला येस. ते कुठलं तरी असं दुकान, गॅरेज वगैरे डोळ्यासमोर येतं. हा झोल होतो खूप मोठा. म्हटलं यार आपली गॅरेज, घरं असतात त्यांच्या गॅरेज इतकी. तेच ना, आपण पण गॅरेजमधून मग आपण का नाही सुरू करायचं, असं ते काहीतरी होतं डोक्यामध्ये. पण मग 12वी वगैरे हळूहळू होता होता म्हटलं आपण पण काहीतरी सुरू करू, असं ते सुरू केलं होतं. म्हणजे आयडियली प्रवास प्रॉडक्ट काहीतरी तयार करायचं, इथे जायला पाहिजे होता. पण तेव्हा आम्हाला समजायला लागलं होतं की इतकं पण सोपं नाही आहे आणि प्रॉडक्ट तयार करणं मे बी तयार पण करू आपण, पण ते चालवता येत नाही आपल्याला. म्हणजे निदान इतकं कळलं पाहिजे की आपल्याला काय कळत नाहीये. तेवढं आम्हाला कळलं की ओके, हा. आपल्याला काय माहिती नाहीये. म्हणजे कारण मग अननोन अननोन असतात, तिथे प्रॉब्लेम होतो. हे नोन अननोन होते की आपल्याला हे माहिती नाहीये. मग आता करायचं काय? मग दुसरा पर्याय काय यार, मग तुम्ही 10-15 वर्ष सर्व्हिस करा, तिथे शिका, कॉर्पोरेट एक्सपिरियन्स घ्या आणि मग बाहेर पडून मग काहीतरी स्टार्टअप करा. पण हम्म. एक्साइटमेंट काय करू देत नाही.
नाही आत्ताच करायचं, काय करायचं ते, वाट नाही बघायची. किंवा मग कळतं दुसऱ्यांकडून की यार मोठे भाऊ असतात, कझिन असतात, काका असतात वगैरे वगैरे, ते मस्त कमवत असतात, सेटल्ड असतात, पण कुठेतरी त्यांना असं वाटत असतं यार आपण काही केलं नाही, आपण बाहेर पडू शकत नाही, आता आता खूप लेट झालं. मग आम्ही म्हटलं की नाही, सुरुवात तर करून टाकू. मग हे नाही स्वतः, व्हायचं. तेच ना, स्वतःहून तर हम्म. करता येत नाही, पण वेळ नाही लावायचा. मग करायचं काय, म्हटलं आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करायला सुरुवात करू. म्हणजे टॅलेंट नाही आहे अच्छा. असं नाही, टॅलेंट टेक्नॉलॉजीमध्ये आहे आपल्याकडे. मॅनेजमेंट नाही आहे किंवा प्रॉडक्ट मॅनेजमेंट करता येत नाही, मार्केटिंग नाही करता येत, अकाउंटिंग काहीच करता येत नाही, ओके ते शिकू आपण करता करता. पण जो कोर येतो आपल्याला तो तर सुरू करू. म्हणजे आपण वेबसाईट एकदम कडक बनवू शकतो, तिथून सुरुवात करू. असं म्हणून आम्ही मग सर्व्हिस सुरू केली. एक 6 वर्ष झाले आता. वेबसाईट्स बनवायला सुरुवात वा. केली एकदम बेसिक. मग ॲप्लिकेशन्स बनवायला सुरुवात केली. मग थोड्या अजून चांगल्या प्रकारच्या वेबसाईट बनवायला सुरुवात केली. मग पोर्टल बनवायला सुरुवात केली. असं करता करता मग होस्टिंग चांगली करायला सुरुवात केली. आता मार्केटिंग चांगली करायला सुरुवात केली. असं ते आता एकूणच प्रवास ओव्हरऑल मॅनेजमेंटकडे चाललाय, की एखादं प्रॉडक्ट बनवायचं कसं हे तर माहिती आहे, आता चालवायचं कसं. आणि त्यात कसं. फायदा कसा झाला की, म्हणजे एक असं स्टॅटिस्टिक्स असतं की सेकंड टाईम थर्ड टाईम स्टार्टअपवाले जे असतात किंवा जे एजेड असतात ते खूप जास्त सक्सेसफुल असतात नवीन यंग लोकांपेक्षा. हे आपल्याला खूप असं वाटत नाही असं असेल, पण स्टॅटिस्टिक्स तसेच आहेत की एजेड लोक जे असतात, ज्यांना ओ. खूप एक्सपिरियन्स असतो, त्यांचे स्टार्टअप सक्सेसफुल होतात. तर ते का होतात? कारण ते करून करूनच कळतं की आपण कुठे फेल होतोय. तर याच्यात आम्हाला बेनिफिट असा आला की आता आम्हाला दुसऱ्यांना बिल्ड करून देताना, त्यांच्या प्रोजेक्ट सोबत काम करताना बाय प्रॉक्सी त्यांच्या मिस्टेक्समधून शिकायला मिळते. म्हणजे आमच्याकडे नाही हम्म. म्हटलं तरी आता हम्म. थोडा त्यांच्या प्रोजेक्ट्समधून जो एक्सपिरियन्स आलाय त्याचा आम्हाला स्वतःला आता फायदा होईल. आणि आता जे 6 वर्षांपूर्वी 7 वर्षांपूर्वी जो विचार केला होता की नाही आपण गॅरेजमधून सुरू करू, ते आता कुठे गाडी सुरू होईल स्वतःच्या प्रोजेक्टसाठी किंवा स्वतःच्या त्या प्रोडक्टसाठी. लाईनवर. तेच ते. आणि दुसऱ्यांसाठी पण जे बनवतोय, दुसऱ्यांना सर्व्हिस देतोय, तिथे पण ऑब्व्हियसली फायदा होतोच आहे. त्यामुळे अ, हे पण म्हणजे तसंच आहे की या मिस्टेक्स काही स्वतः केलेल्या आहेत, काही क्लायंट्सनी केलेल्या आहेत, काही स्टडी करताना सापडल्या. तर हा त्याचाच पार्ट एक. एकूणच. हम्म. आणि म्हणजे ठीक आहे, कम्पेअर फारच ते आहे, पण अ, तू सुरू केलं जेव्हा जेव्हा तू म्हणतो जसं की मध्ये हो मध्ये सुरू करायचं झालं आणि टेक्निकल स्किल सेट होता, हो. इकोसिस्टीम तेवढी कम्फर्टेबल होती का जितकी आता सहज वाटते का? आता पण काही फरक म्हणजे इकोसिस्टीम होती का तितकी इझी? इकोसिस्टीम आहे, म्हणजे टेक्नॉलॉजीसाठी तरी आहे आपल्याकडे. म्हणजे तेव्हा जेव्हा सुरू केलं, तेव्हा मी एका इन्स्टिट्यूटमध्ये हार्डवेअर नेटवर्किंग शिकवायचो मी. तेव्हा मायक्रोसॉफ्ट युजर्स ग्रुप होता आणि ऑनलाईन कम्युनिटीज बऱ्याच तेव्हा पण होत्या, आत्ता पण आहेत. म्हणजे तुम्हाला जर मदत पाहिजे असेल, हेल्प पाहिजे असेल, तर आपल्याकडे करणारे लोक भरपूर आहेत. बिझनेस इकोसिस्टीम पूर्ण हम्म. वेगळी आहे, खूप कॉम्पिटेटिव्ह आणि अगदी रेड सी म्हणतात तसं आहे आपल्याकडे. रक्ताने पूर्ण भरलेला रेड सी, एकमेकांना कापण्यात पूर्ण भरलाय. ब्लू ओशन वगैरे काही नाही या फील्डमध्ये. त्यामुळे सुरुवात करायची असेल तर भयंकर आहे ते. तशीच करावी लागते. हो. त्यामुळे दोन खूपच वेगळ्या एकदम गोष्टी आहेत. ब्रुटल ना. हो. टेक्नॉलॉजी म्हटलं की मदत करायला खूप लोक येतील, बिझनेस म्हटला की मग कॉम्पिटिशनला खूप लोक येतील. तर ही ते तोड बॅलन्स नाही करत, भरायचं. हो तेच ते बॅलन्स करतच जावं लागतं मग. म्हणजे एकूणच आयटी वाले चांगले असतात, सेल्स मार्केटिंग वाले हरामी. ते सेल्स मार्केटिंग वाल्यांना आय टी वालेच ते हे करत असतात, बॅक एंड मधून त्यांच्यासाठी पुश करणं सुरू असतं. पुश करत असतात की आमचे टार्गेट कम्प्लीट करून द्या फिल्डिंग. पण तू बोलला ते थोडं इंटरेस्टिंग वाटलं, त्यावर परत एकदा विचारतो की म्हणजे एज जे स्टार्टअप आहेत, हम्म. द सक्सेस रेशो त्याचा जास्त आहे. हो. मग हे ते स्टार्टअप इकोसिस्टमलाच असं धडक देणारं नाही का? म्हणजे आपण नाही का एंटरप्रेन्योरशिपला फार असं यंग असं पोर्ट्रे करतोय की so कारण त्याचे प्रिन्सिपल्स म्हणजे किंवा नाही ज्या व्हॅल्यूज लागतात ना, त्या यंग ॲट हार्ट अशा लागतात. खूप हां, परसिव्हरन्स पाहिजे, रिस्क की घेणाऱ्या रिस्क वगैरे घेणं. असं. आणि अडथळे खूपच येतील, खूपच डाऊन येतील. अप अँड डाऊन म्हणतो, पण ते अप अँड डाऊन, भिडत डाऊन, जाणार. डाऊन, अँड अप अँड डाऊन, डाऊन, डाऊन असंच असतं ते.
डाऊन खूप जास्त येतात. तर मग तिथे स्टॅमिना खूप लागतो आणि स्ट्रेंथ हम्म. लागते. तर हे कॅरेक्टरिस्टिक आपण जनरली कसे म्हणतो, की तरुण आणि काहीतरी धाडसी करणारा वगैरे वगैरे, तर आपल्या डोळ्यासमोर ते तसं पर्सनॅलिटी येते व्यक्ती. तरुण आहेत. हो, पण ती ऍक्च्युली मेंटॅलिटी तशी पाहायला गेली तर उमेद, थोड्या, नव्या उमेदीचे असतात. हा, थोड्या सीझन्ड लोकांमध्ये बघायला मिळते. प्रॅक्टिकली पाहायला गेलं तर, की ज्यांनी थोडे प्रोजेक्ट्स पाहिले, ज्यांनी थोडे चढ उतार बघितले ऑलरेडी, म्हणजे पर्सनल लाईफमध्ये दे असतील, हँडल्ड प्रोजेक्ट, व्हेरी स्मूथली. राईट, वेगवेगळ्या लोकांशी कम्युनिकेशन असेल, कनेक्शन असेल, नेटवर्किंग असेल, त्यांना खूप सारे बेनिफिट्स असतात. त्यामुळे बहुतेक एक दोन स्टार्टअप ऑलरेडी करून झालेले लोक, ते त्यांचा सक्सेस रेशो वाढतो आणि त्यांना ऑलरेडी माहिती आहे की जुन्या काय चुका झालेल्या आहेत. आणि दुसरं म्हणजे नेटवर्क असतं लेव्हरेज करायला, त्यांना बरेच प्रॉपर. बेनिफिट मिळतात. हो. आता माझ्यासारखा एखादा स्टार्टअप आहे, जसं तुला माहिती आहे की हो. बुवा एक काहीतरी विचार असतो आणि नाही का, एक थॉट असतो की हे करूयात. वाटतं सगळं लोक उड्या मारतील आणि उद्यापासून आपण जग बदलतोय असं काहीतरी. हो. आणि येतो मार्केटमध्ये. कळतं की मार्केटमध्ये जत्रा पडली. हो. सो अशा वेळी तुझं पर्स्पेक्टिव्ह कसा असतो, की म्हणजे काय, म्हणजे स्टार्टअप उघडताय, ठीक आहे. तुम्हाला वाटते तुमची संकल्पना खूप बाप आहे, ठीक आहे. आणि म्हणजे तू भरपूर स्टार्टअप सोबत इंटरॅक्ट करतोस आणि हो. नाही का बरंच. सो हाऊ डू यू सेग्रिगेट दीज, लाइक तुला कधी असं बोले थांब जरा, हे काही पॉइंटर्स आहेत ते लक्षात आण. तुझं तुला वाटतंय तुझं ग्रेट संकल्पना आहे. सो व्हॉट्स युअर टेक ऑन इट? हाच सुरुवातीचा पॉइंट होता माझा, की अच्छा, ती एकदा, सुरू करूयात त्याशी हो, पुढे. हो, हं. की हा हो, मोस्ट वाह! कॉमन आणि मोस्ट डिफिकल्ट टू सॉल्व, की आपल्या ज्या आयडियाज असतात ह्या पण खूप डिअर असतात आपल्याला, की माझ्या डोक्यातली आयडिया आली म्हणजे तिची व्हॅल्यू ऑटोमॅटिक वाढून जाते काही न हां, करता. ऑब्सेस बरोबर. हो. आणि म्हणजे आपण बेसिकली काय सर्च करतो, म्हणजे आता मी म्हणायला म्हणेल की ओके मी आयडिया व्हॅलिडेट करतो, हा, पण हे का काम करेल हे आपण शोधतो. म्हणजे कन्फर्मेशन हे बायस सर्च ज्याला म्हणतो करतो. आपण एक्झॅक्टली. आपण कन्फर्म करायला ट्राय करतो. पण ते का काम नाही करणार हे आपण थोडं दुर्लक्ष करतो. किंवा मला दोन कारण सापडले, एक म्हणते की हे काम करेल, एक म्हणते हे नाही काम करणार, तर मी त्याला वेगवेगळे वेटेज देतो. जे काम करेल, मला जे पाहिजे ते म्हणतो हे नाही, हे खूप महत्वाचं आहे, याला मी 90% वेटेज देतो. काम का नाही करणार हे छुटपुट होऊन जाईल 5-10% वेटेज, किंवा इतकं पण महत्वाचं नाही. तसं पाहायला गेलं ते 50-50% पण असू शकतं, पण तो आपला कन्फर्मेशन असं. बायस मध्ये येतो. आणि हा इश्यू आहेच. म्हणजे माझ्याकडे खरंच लोक आलेले आहेत की एक कन्सेप्ट घेऊन, कुरिअर क्षेत्रामध्ये होते आणि चांगला मोठा प्रोजेक्ट होता, पण आम्हाला पहिल्या मीटिंग पासून जाणवलं की ही आयडिया का काम नाही करणार. म्हणजे ऑब्विस खूप मोठे लूप होल्स आहेत अच्छा. त्यामध्ये. हो. आणि ते टेक्नॉलॉजी रिलेटेड पण नव्हते. साधा आपल्या वागण्या बोलण्यातून लोक कसे वागतात वगैरे त्याच्यामध्ये होते, खूप बेसिक लेवलला होते. पण मग ते बोलण्यातून त्यांना दाखवावं लागलं ऍक्च्युली की मग इथे काय करणार, तिथे काय करणार. बहुतेक लोक असे बोलू शकतात की तुम्ही फक्त आम्ही मागतोय तेवढं तयार करून द्या आम्हाला, पण ते ऍक्च्युली ऐकणारे होते. त्यांनी आमच्यासोबत डिस्कस केलं, ब्रेन स्टॉर्म केलं, आणि त्यांना पण लक्षात आलं की नाही हे प्रॉब्लेम आहे, आपल्याला वर्कआउट करावं लागेल. वर्कआउट करायचा ट्राय केला, ते काही झालं नाही, प्रोजेक्ट पुढे गेला नाही. म्हणजे तसं पाहायला गेलं तर माझ्याकडून एक प्रोजेक्ट गेला, पण गेला. हां. चालतं ते, हरकत नाही. तेच लोक हे भारी आहे. 1.5-1.5 वर्षांनी दुसरा प्रोजेक्ट घेऊन आले. तो झाला, अच्छा. तो सुरू केला. पण एक प्रोजेक्ट तसा गेला. असे 2-3 प्रोजेक्ट मी म्हणजे आमच्या टीमनीच स्वतःहून नाही जाऊ दिले. सांगितले की हो, हो. कारण ते एका लेवलला कळतं की नाही याच्यामध्ये खूपच ऑब्वियस प्रॉब्लेम आहे, खूप ऑब्वियस. म्हणजे रिस्क वेगळी आहे, पण म्हणजे ऑब्वियस प्रॉब्लेम वेगळे असतात. तर निदान तेवढे तरी एक्झॅक्टली. थांबायलाच बेसिकलाच पाहिजे. समजतं हो, की प्रॉब्लेम आहे. हो. आणि पण मग मग हे समजा सॉल्व्ह करायचं असेल की आता हा इश्यू नाही झाला पाहिजे, हा खूप कठीण आहे तसा, कारण तो स्वतःमधला इश्यू आहे. हे इश्यू नाही कळत, समोरच्यातले पटकन कळतात एकदम. त्याच्यामुळे मग अनबायस्ड पाहिजे, की तुम्हाला बघता आलं पाहिजे दुसऱ्यासारखं स्वतःकडे, की आपण रॅशनल. नक्की काय करते. हो, एकदम रॅशनली. आणि एकदम हार्श आयडिया व्हॅलिडेशन केलं पाहिजे. म्हणजे इनफॅक्ट मी तर म्हणतो की बाहेर जाऊन पडा आणि असं शोधायला लागा की हे का काम नाही करणार, हे नाही मिशनच करणार. होतं येस. हे कामच का नाही करणार. म्हणजे हे जे स्टार्टअप वाले म्हणतो की एंटरप्रेनर म्हणतो याच्या माइंडसेटच्या एकदम विरुद्ध आहे.
हे लोक आपण असं म्हणतो की हम्म. हे पेटून उठणारे लोक असतात, हे मी करेलच असं असतात, पण ते सुरू करण्याआधी मे बी सुरुवात इथून करा की हे का काम नाही करणार. म्हणजे प्रोजेक्ट पूर्ण अबॉर्ट नका डायरेक्ट करू, पण किमान त्याच्यातले प्रॉब्लेम आधीच सॉल्व्ह करा, त्याच्यासाठी काहीतरी प्लॅन करता येईल, किंवा तुम्हाला माहिती असेल की नक्की रिस्क काय घेताय तुम्ही. आणि मग याच्यासाठी डिफरंट अनालिसिस असतात मार्केटमध्ये करता येतात, की फर्म हायर करता येतात, बजेट असेल तर ते मार्केट रिसर्च करून देतील. एक्झिस्टिंग त्या फील्डमध्ये लोक काय काम करतात ते अनालिसिस असतं मार्केटचं. 5 फोर्सेस असतात वेगवेगळे, खूप सारे अनालिसिस आहेत जे लोकांनी ऑलरेडी फ्रेमवर्क्स वगैरे बनवून ठेवलं आहे याच्यामध्ये. हे नवीन नाही आहे, पण फक्त ते फक्त तुम्हाला हो, तुमच्या प्रेमातून बाहेर पडायचं येस, आणि करायचं. पहिले प्रेमातून बाहेर काय पडायचं, तयारी दाखवायची, अनालिसिस करायची, आणि हे सर्व अप्लाय करायचं, किंवा सरळ दुसऱ्याकडे द्यायचं, हायर करायचं त्यांना म्हणा, मार्केट रिसर्च वगैरे करून. तेच हा, म्हणजे शेवटची स्टेप. ते बाळ तुमचं सोपवा, रॅशनली हो, त्यांना डिसिजन घेऊ द्या, वर्केबल ऑर नॉट. किंवा मग मार्केट प्लॅन जो असतो आपला, जो बिझनेस प्लॅन असतो, डॉक्युमेंट, तो प्रॉपरली तयार करायला लागायचा. हे तयार करताना खूप साऱ्या गोष्टी लगेच कळतात, कारण तिथे पहिले विचारतात ना तुम्हाला हा, की मार्केटिंग कसं करणार, कस्टमर कोण आहे, आणि ते रेव्हेन्यू पॅरामीटर कसा बसवता जनरेट बसवता. करणार, हा, पैसे कसे जनरेट करणार याच्यातून, स्केल कसं करणार, 1 वर्षाने कुठे पाहिजे. मग हे थोडे उत्तर देता येतं ना, थोडी वाट लागते की यार आयडिया खूप चांगली आहे, पण हे काही कळत नाही मला. मग त्याच्यावर दिसत नाहीये काय. करावंच लागतं त्याच्यावरती काम. हा एक उपाय हम्म. की बिझनेस प्लॅन बनवा. हा ना, बेसिकली जेव्हा तुझे हो, पॅरामीटर सगळी गोष्ट विचारतात. मी बिझनेस प्लॅन नव्हता बनवला, फक्त मी ते नाही का लिहून काढलेलं आपण की काय हो, बिझनेस असेल, तुला माहितीये ते. हो, आता झाली ही फर्स्ट स्टेप की रॅशनली विचार करणं, आणि डिस्कशन्स केले, समज आलेत आणि एखाद्याला समजतंय. मागे आपलं नाही का बोलणं झालं, फर्स्ट म्हणजे माझ्यासारखे आले, तर त्यांच्याकडे कन्सेप्ट आहे, हो, खऱ्या जगाची फार माहित नसते. सो हाऊ व्हॉट रोल वुड यू प्ले, तर जसं तू भारी म्हणालास की आपण, मला मला ते विचारायचं होतं की वेळ संपला आपला ते, की मग अशा वेळी तुझ्यातला बिझनेसमॅन वैतागत नाही का, साल्या हातातोंडाशी आलेला कस्टमर सोडलं असं. पहिले पहिले असं वाटत असेल, कारण काम कमी असतं वगैरे, आता खूप वर्ष झाले त्याला. पण आता मेंटॅलिटी अशी आली की कुठले मेट्रिक्स मॅटर करतात ना, हे कळायला लागले. म्हणजे लॉंग रन. लॉंग रन मध्ये म्हणा, किंवा एकूणच बिझनेससाठी म्हणा, आणि आपण कुठे काम करतो त्या मार्केटसाठी वगैरे, स्वतःसाठी. जर एखादा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला तर त्याचे इम्पॅक्ट खूप चांगले आहेत, आणि खूप जास्त आउटरीचिंग प्रत्येकासाठी आहेत. इथल्या इकोसिस्टीमसाठी म्हणा, आपल्या फील्डसाठी, एकूणच असे प्रोजेक्ट्स तयार करणाऱ्यांसाठी, मार्केट करणाऱ्यांसाठी, सगळ्यांना बेनिफिटच होणार आहे. आणि समजा फेल्युअर झालं किंवा काही प्रॉब्लेम झाला, ते पण त्याचं इम्पॅक्ट नाही म्हटलं तरी सगळीकडे जातच असतात. त्यामुळे ते तेव्हापुरतं असं वाटतं की हा प्रोजेक्ट गेला, पण ते तसं नाही, ते ओकेच आहे. कारण म्हणजे आलेच ना ते लोक, मी जे एक्झाम्पल दिलं ते 1.5-2 वर्षांनी दुसरा प्रोजेक्ट घेऊन आलेच माझ्याकडे, आणि तेव्हा ते दुसरीकडे गेले पण हो नव्हते, हो हो. आणि त्यांना कन्फर्म आहे की ओके, याच्यात म्हणजे हा चुकीचा की असेल तर या ह्या ऑर्गनायझेशन कडून फसवलं घेणार जाणार नाही. नाही. तेच तेच. आणि मग त्याच्यातून हे बेसिकली वेबविजनचं कल्चर आहे. कल्चर म्हणता येईल, आणि कल्चर थोडी असं डिझाईन बाय डिझाईन नाही तयार झाले, ऑटोमॅटिकली तयार होत गेले की आपल्याला काय बरं वाटतंय, आणि म्हणजे स्वतःहून कळत गेलंय. आणि हे झाल्यानंतर मग कळलं की ओके, कल्चर पण असं काहीतरी करायचं असतं आपल्याला. हे आत्ता आत्ता कळलंय की ऑर्गनायझेशन कल्चर का लागतं वगैरे, ते सर्व त्याच्यामधले आकडे, ते सर्व गरजेचं. डिटेल, तो पूर्ण वेगळा विषय, पण ते आत्ता आत्ता कळायला लागलाय. हे ऑटोमॅटिकली तयार झालं काम करण्यातून. कारण आणि याच्यामध्ये सोपं, ऑर्गॅनिकली. हा, सोपं पण असं एक लॉजिक आहे की एखादा प्रोजेक्ट तुम्ही फक्त बिल्ड करून लॉन्च केला, आणि 2-3 महिन्यांनी तो गेला, तो काही चालला नाही, संपला तिथेच विषय तुमचा. पण तो जर चालायला लागला तर मग एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये काम वाढतच ना, म्हणजे तुम्हाला तो स्केल करावा लागतो, मग त्याचं होस्टिंग, मग त्याचं मार्केटिंग, आणि मग त्याच्यात मग फीचर्स वगैरे थांबतच नाही, लोकांना पाहिजे असतात, करून पण द्यायचे असतात, कंटिन्युअस काम सुरू असतं. मग ते वापरून तशा प्रकारचे दुसरे प्रोजेक्ट तुमच्याकडे येतात की हे कोणी केलं, हे तुम्हाला पोर्टफोलिओत वापरायला मिळतं. म्हणजे इम्पॅक्ट खूप चांगला असतो प्रोजेक्ट हा, सक्सेसफुल झाला त्याचा. आणि आता असं मी वाटायला लागले तेच की बोलणार होतो की आता असं वाटायला लागलं की
एखादा प्रोजेक्ट सक्सेसफुल नाही झाला तर त्याच्यामध्ये असा काहीतरी पर्सनल लॉस वाटायला लागला की हे का नाही झालं. ही लेवल भारी आहे. सुरुवातीला ही व्हायला लेवल पाहिजे. नसते, आपल्याला फक्त काम पटापट करून द्यायचं असतं, जास्तीत जास्त काम करू असं वाटतं. ते तेव्हा ओके आहे, पण आता थोडं वेगळी लेवल आली आता. रिलेशन बिल्डिंग. तेच लॉंग टर्म प्रोजेक्ट्स आणि चांगले मोठे प्रोजेक्ट आणि त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन काम करणं, म्हणजे ॲज अ म्हणजे वेबसाईट ॲज अ वेब तयार करणार. विजनचं फाउंडर पण तोच विचार आहे तुमचा, की टू बिल्ड दॅट कंपनी फ्रॉम स्क्रॅच आणि थरली त्यांना हेल्प करा. राईट, म्हणजे आम्ही तू प्रोडक्ट कसं बघतो एखादा साईजला, क्लायंट? आता प्रोडक्ट साईडला आम्ही चाललो जरी आम्हाला जायचं जरी आहे, तरी सर्व्हिस साईड तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजे स्वतःचं प्रॉडक्ट चालवणं, सक्सेसफुल करणं आणि त्याच्यामधून पैसे कमवणं, ते स्केल करणं, लोकांना एम्प्लॉईड करणं वगैरे, ते सर्व प्रकार आहेच. पण हे पण तितकंच महत्त्वाचं की असे दुसरे प्रॉडक्ट आपण चालवायला काय मदत करू शकतो. म्हणजे वेबसाईट बनवून देणं किंवा बरोबर. ॲप बनवून देणं ही पहिली लेवल झाली. हे बरेच लोक करतात. पण मग शिकून थोडं पुढे जावं लागतं ना, की ओके हे चालत का नाही, मग येस. बेटर कसं चालवायचं, मग आपण त्याच्यात काय मदत करू शकतो. आता सध्या मी थोडं रिसर्च करून चांगलं बनवून देऊ शकतो, खूप चांगलं बनवून देऊ शकतो. मग मी मार्केटिंग करून देऊ शकतो, मग मी रिसर्च मॅनेजमेंट करून देऊ शकतो, मग मी अजून बेटर टाईपची मार्केटिंग करून देऊ शकतो. असं ते एक एक लेवल वरती चालत गेलं. आता डेटाकडे चाललो आहे हळूहळू. डेटा ॲनालिटिक्स आणि मार्केटिंग ॲनालिटिक्स थोडं ॲडव्हान्स लेवलचं, आणि त्याच्याहून येस. पण मॅन्युअल लेबर कमी करून ऑटोमेशन करून कसं करता येईल. कारण हे अनएंडिंग आहे. प्रोडक्ट्स खूप टॉप लेवलचे लोक बनवतात आहे. ते आपल्याला आपल्याकडे कसं आणता येईल, ते कल्चर म्हणा किंवा टेक्नॉलॉजी म्हणा किंवा त्या प्रोसेसेस म्हणा, माइंडसेट म्हणा, हे सर्व. आणि ते 2 लेवलवरती, एक दुसऱ्यांसाठी आणणं, क्लायंटसाठी, आणि स्वतःसाठी आणणं, अशा दोन्ही लेवलला काम सुरू आहे सध्या. मग त्यात थोडी पार्शॅलिटी होते काय? पार्शालिटी आयडियली होत नाही, कारण काम खूप इंटरेस्टिंग असतं. असं वाटतं की कुठे इम्प्लिमेंट करायला मिळो ना आपल्याला, करून टाकू असं वाटतं. स्वतःसाठी होईना ॲज किंवा अ केस स्टडी. क्लायंटसाठी. हो, केस स्टडी म्हणा किंवा करायचं असेल म्हणा, आणि टीमला पण असं वाटतं की हे कुठेतरी करायचंय, मग जिथे पहिली संधी मिळेल तिथे पटकन आम्ही ते सुरू करून देतो. एकूणच टीमचा पण तेवढा चांगला मोटिव्ह हवा आहे, असं तुझं मत आहे. म्हणजे हो टीम हो पण तेवढ्या बिगर पर्स्पेक्टिव्हने काम करणं गरजेचं आहे. हो हो, कल्चर पाहिजे आणि माइंडसेट पण पाहिजेच तसा. टीम भारी आहे रे वेब विजनची, म्हणजे माझा पर्सनल फीडबॅक आहे तो. हो, आता ते आपण, आवडतं त्या बाबतीत. हो, आपण काम करतो ना तर सेकंड काय असेल? काय काय हम्म. नाही नाही, आपण काम करतो तर हा, आपण काम करतो ना तर ते, म्हणजे एक आवर्स तेवढं काम करून टाकणं वेगळं, आणि आफ्टर आवर्स पण कधीतरी रात्री असं एक आयडिया येतं डोक्यामध्ये, मग आपण हा पटकन कुठेतरी काहीतरी लिहून हा ठेवतो. हा, तर ही लेवल पाहिजे, म्हणजे आपल्याला की आफ्टर नंतर आवर्स हे कुठेतरी कामाला तरी हो डोक्यात आलं पाहिजे. म्हणजे टी व्ही बघताना न्यूज एखादी ऐकली गेली समजा, तर त्याचं कनेक्शन लगेच जुळलं पाहिजे, की ओके या न्यूजचा इथे आपल्या कामात काही फायदा इकडे होईल. तर हे जर कनेक्शन होत असेल ना, तर म्हणजे आपण त्याच्यामध्ये काही इन्वॉल्ड आहोत, म्हणजे मनापासून आहोत. काम करतोय. हो. हा, ते झालं ना मग हे आपलं. मॅम मला म्हणाल्या अशा, त्या कुठेतरी गेलेल्या म्हणे, हम्म, हम्म. अरे मी आताच्या चपलांकडे पहिला बघते. हो अरे कुठे हे हो दॅट्स अ कॉम्प्लिमेंट फॉर मी. म्हणजे इतकं इन्व्हॉल्व असणं ते गरजेचं आहे आणि भारी येते. हो हो, आणि सतत असं येतच रे, ओके. ऑटोमॅटिक डोक्यात येतच. म्हणजे आता मी बाहेर जातो ना कुठे, मी तमिळनाडू, हम्म. केरळ, कर्नाटका, अशा वेगवेगळ्या जिथे जिथे गेलो, तिथे थोडी नजर झाली, इथले लोक या टाईपचे कुठे वापरतात आहे का, इथे आपल्याला काही करतायत करता का? येईल का. मग तिथल्या लोकांशी बोलतो तेव्हा त्यांना विचारतो, तुम्हाला हे माहिती आहे का, असं. म्हणजे कुठे हम्म. कुठे ना कुठे ते एक स्ट्रॅटेजी किंवा काहीतरी डेटा पॉईंट्स आपल्या डोक्यात जमा होतच असतात. मग ते अचानक कधी ना कधी आयडिया त्याच्यातून मिळते बाहेर. पुढच्या प्लॅनसाठी. हो So what will be the second step now, as we have discussed about the rational thinking part? हो, तुझ्या मते हे आयडिया तर व्हॅलिडेशन, एखाद्याने आता आयडिया व्हॅलिडेशन. हम्म. की का करत नाही आपण, आपल्याला स्वतःची आयडिया खूप चांगली वाटते. हम्म. हा पहिला पॉईंट. आता काय करायला पाहिजे, हम्म. तर बिझनेस प्लॅन बनवा, एकदम हम्म. हार्श अनबायस्ड अनालिसिस करा, आणि शोधा की हे का काम हम्म. नाही करणार. आणि दुसरा एक प्रॉब्लेम असते की समजा आयडिया व्हॅलिडेट झाली, याला स्कोप आहे, मी हम्म.
याच्यातून रेव्हेन्यू जनरेट करेल, किंवा मला हे स्किप करायचंय, माझ्याकडे आहे पैसा, बघ वेळ, मला हे करूनच बघायचं नाही, आता करूनच पाहिजे, मला फिक्स झालं. म्हणजे कंड आहेच मला. येस, आता होऊ दे काय जे होईल ते. हम्म. खूप असतात, म्हणजे काय वाईट नाही, ओके करा. आणि तोंड तर लपव. दुसरा पॉइंट असतो की कस्टमर्सचं न ऐकणं, म्हणजे ऍक्टिव्हली न ऐकणं कस्टमर्सचं. याला मला कारण कळत नाही की हे का नको करायला. बहुतेक लोकांचं एकच मेन कारण असतं की सिक्रेट रियालिटी फेस बाहेर नाही नको करायची. जायला. हा, आपली आयडिया बाहेर नको जायला, एक्सपोज नको व्हायला रादर, नको की व्हायला, कोणी फेल चोरायला आहे नको. ही. हो, नाही, कोणी अच्छा, चोरायला नको. त्यामुळे. हो, कोणी चोरायला नको, ओके. ही सर्वात मेजर असतं. आणि याचा कधी कधी MVP आम्हाला मध्ये. काम ओके. करताना पण त्रास होतो की लोक येतात प्रोजेक्ट घेऊन, ते पण त्यांना सांगणार नाही. प्रोजेक्ट डिस्क्राईब नसतो करायचा, पण नाही त्याचा टाइम आणि कॉस्ट सांगणार. एस्टिमेट तर पाहिजे असतो. इथे खूप गडबड होते. हा. मग तुम्ही एनडीए साईन करायचा ऑफर करू शकता, ट्रस्ट करू शकता, किंवा दुसरे क्लायंट सोबत कॉल लावून देऊ शकता की यांच्याशी बोला, यांच्यासाठी आम्ही काम केले, ते सांगतील की आम्ही ट्रस्टवर्दी आहोत की नाही. असं बरंच काय काय करून, किंवा मग त्यांना सांगावं लागतं की आयडिया खूप असतात. म्हणजे गुगल सर्च इंजिन आलं तेव्हा आधी एक्झॅक्टली. सर्च इंजिन नव्हते का, असं असं नाहीये, असतं. बरोबर. त्यामुळे एक्झिक्युशन मध्ये असं, म्हणजे खूप लोक ऐकतात, असं नाही की नाहीच, पण बरेच लोक नाही ऐकत. त्यांचा हा मेन पॉइंट असतो पण की भीती राहते, भीती हो, राहते भीती की असते. आमची आयडिया युनिक आहे. हो, हो. हा, ही चोरी नाही व्हायला पाहिजे. आणि दुसरं एक असतं की मी जर हाफ बेक्ड असं काही लोकांशी बोललो किंवा त्यांना काही दाखवलं, तर ते आत्ता बघतील आणि निघून जातील. त्यांना काही आवडणार नाही, इम्प्रेशन डाऊन होईल, आणि मग ते परत येणार नाही, आणि बेसिकली मी कस्टमर्स लॉस केले याच्यामध्ये. हा दुसरा एक प्रकार असतो. हम्म. पण जगामध्ये करोडो लोक आहेत. काही लोक जर यासाठी तुम्हाला वापरून घेता येत असतील, तुम्हाला ऑनेस्ट फीडबॅक देतील सुरुवातीला, तर हरकत नाही ना, वर्थ आहे, खूप जास्त वर्थ आहे. म्हणजे ऍक्टिव्हली लोकांचं हो. ऐकणं की तुम्हाला पाहिजे काय, एक काहीतरी मिनिमम वायबल प्रॉडक्ट तयार करायचा MVP छोटस. असतो आपला, हो, बरोबर. किंवा काही लोक तर लँडिंग पेज वरती पण हे व्हॅलिडेट करतात. म्हणजे मॉक पे बटन असतं, पेमेंट सिस्टीम काहीच इंटिग्रेट नसते, लोक फक्त वाचून क्लिक करतात की हो मला पाहिजे. जसं क्लिक झालं ना, तसं तुम्हाला कळतं की जर हा माणूस पे करायला तयार होता, तर हो, बेसिकली, हा. म्हणजे मी जर लॉन्च केलं असतं तर मला एक पेईंग कस्टमर मिळालं असतं ना आता. हे सर्वात त्याला. चांगलं व्हॅलिडेशन आहे. म्हणजे रिअल लाईफ मध्ये पण असं मग म्हणता येईल की चेक लिहून तो देण्यासारखं आहे. तो पण एक पर्स्पेक्टिव्ह येणार आहे. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं, मी ओढून ताणून आयडिया आणली मार्केटमध्ये, ठीक आहे. हम्म. आता कस्टमर किंवा माझं एक्झिक्युशन फाटलंय किंवा माझी आयडिया फालतू आहे, चुती आहे. तर अशा वेळी ते पण एक आहे ना, की मला ते फेस नाही करायचंय की हो, माझं एक्झिक्युशन फाटलंय, माझ्याकडून डिलिव्हर होत नाहीये, किंवा मी जे डिलिव्हर करतो ते तेवढे वर्थ नाहीये. हो. सो त्यासाठी पण बऱ्याचदा कस्टमरचं ऐकत नाही, असं मला वाटतंय. नाही ना, हेच हेच ऐकायला पाहिजे. म्हणजे फेल फास्ट म्हणतात त्याला, की बिंग तुम्हाला जर बिंग फेलच फाउंडर. व्हायचंय, फेलच व्हायचं तर पटकन व्हा. येस. म्हणजे तुम्हाला रिट्राय करता येईल ना, फेल परत फास्ट. दुसरं देता येईल. तुम्ही जर फेल होण्यासाठी एक एक वर्ष घेत गेले तर कसं चालेल. एका महिन्यात फेल व्हा, म्हणजे तुम्हाला एका वर्षात 12 ट्राय करता येतील. ही स्ट्रॅटेजी आहे. बिंग ऑन द साइड ऑफ फाउंडर, म्हणजे तू पण फाउंडर आहेस, मी पण हो, फाउंडर आहे, पण लिस्निंग टू द कस्टमर इज द वन ऑफ द मोस्ट अनकम्फर्टेबल थिंग फॉर मी. दो मी फोर्सफुली बसतो, पण सगळ्यात कठीण आहे ते, की हो. आईला कस्टमर काय बोलतोय आता. तो तर पूर्ण ते वेगळा आहे, पण पॉइंट ते आहे. ऐकणं सगळ्यात. हो, हो. तो खूपच हं? महत्वाचा पॉइंट आहे, आणि तो पूर्ण वेगळा पॉइंट आहे. आता आता हे जे मी कारण ते म्हटलं ना. रियालिटी चेक आहे माझ्यासाठी, आणि भयंकर आहे ते. त्यात मी वर्स्ट इमॅजिन करतो की हा डायरेक्ट बोलेल की तुझी कुठेतरी मेसेज देईल की तुझी जी ड्रीम आहे, तुला वाटते ही कंपनी जग बदलू शकते, इट वर्थ नथिंग, इट्स अ पीस ऑफ शिट. आणि ते माझ्या डोक्यात असं बसलंय की मी ती रियालिटी हिटच करत नाही. बऱ्याचदा कस्टमर अप्रिशिएट करायला जरी कॉल केला ना, तरी असं अरे रे, कस्टमर हां, कॉल हां. करतोय का. तर ते खूप वर्स्ट सिनारिओ इमॅजिन करून पण आय टेन टू नॉट टू लिसन टू क्लायंट, असं ऍज अ फाउंडर घडतं. पण ते सगळ्यात फेस करणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि चांगलं हो, कळलं ना, की जो पुश मिळतो ना, तो सगळ्यात भारी असतो. स्ट्रेंजर्स कडून जेव्हा पुश मिळतो ना, हो, की यार भारी वाटला, प्रोडक्ट आवडलं, दॅट इज अ मोस्ट मोटिवेटिंग थिंग फॉर मी ऍटलीस्ट एज अ फाउंडर. हो, हो. आणि सुरू करताना पण, म्हणजे आता हे मी स्पेसिफिकली सुरू करतानाच म्हणतोय की हा, नक्की MVP, आपल्याला बरोबर करायचं बरोबर. काय, की लोकांना द्यायचं काय,
ही सुरुवात हम्म. लोकांकडूनच घ्यायला सुरुवात केली पाहिजे. मिनिमम छोटंसं ऍक्च्युली काहीतरी लॉन्च करून आणि ॲजाईल त्याच्यामध्ये लोक मागतील किंवा जसा रिस्पॉन्स येईल तसं तसं हळूहळू त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून दिला गेला ना. अपडेट करत जाणं. हो, म्हणजे एकदम हम्म. खूप मोठा लॉस नाही होत. तर बऱ्याच लोकांना जसं याच्यामध्ये गाशा वेगवेगळे गुंडाळतायत. इश्यू असतात. हो, की त्यांना असं वाटतं की नाही मग पूर्णच लॉन्च केलं पाहिजे, खूप चांगलंच केलं पाहिजे. हा, पण तुम्हाला जे चांगलं ग्रँड ओपनिंग वाटतंय, पाहिजे हा, तुम्हाला जे चांगलं वाटतंय ते लोकांना एकदम कचरा पण वाटू शकतं. म्हणजे आयडिया चांगली आहे, बेसिकली. आयडिया वाईट नाहीये, पण असं होतं की तुम्ही स्वतःचे प्रेफरन्सेस त्यांच्यावर थोपवू नका. असं पण होऊ शकतं. म्हणजे आता मी एक्झाम्पल कसं आहे की येस. समजा एखादा बँकवाला आहे, त्याला पिंक कलर ऑरेंज कलर खूप आवडतो. तर बँक ही आयडिया वाईट नाहीये, बँक चालेल, बिझनेस सॉलिड आहे. पण त्यांनी तयार केला पिंक आणि ऑरेंज कलर मध्ये लोगो, तर गडबड होईल. हे लोकांचा ट्रस्ट नाही तयार होणार. आता याच्यामुळे केला कोण बिझनेस, सिरियसली हा, घेणार नाही. तेच ना, याच्यामुळे बिझनेस फेल होईल असं नाही, पण त्याला रिवर्क करावं लागेल ना. म्हणजे मिलियन्स ऑफ डॉलर्स तू जर करत येस, असेल येस. तर परत लोगो करावं लागेल. त्याच्यामुळे प्रेफरन्सेस आपले वेगळे असतात. आपल्याला काय वाटतं की लोकांना काय पाहिजे असेल आणि लोकांना काय पाहिजे, तर ही ही दरी ते नको, डिस्कनेक्ट राहणं पण गरजेचं आहे. डिस्कनेक्ट नको. तिथे खूप मोठा गड्डा असतो. मग तिथे बरंच काही लॉस होतो, वेळ जातो, हम्म. पैसे जातात, कधी कधी बिझनेस याच्यामुळे जातो. हे इझिली अवॉइड होणार काय, जातो. की थोडा सेन्स घ्यावा लोकांकडून, त्यांना काय पाहिजे थोडं रिसर्च करता येईल. याच्यात पण सेम आहे, रिसर्च भरपूर अवेलेबल आहे, प्रोसेसेस आहेत, टूल्स आहेत, सर्वे आहे, हो, हा, हो. खूप आहे. MVP तर बेस्ट गोष्ट आहे, म्हणजे माझ्या हो मते तरी. तुम्हाला हो काय करायचं ते करा आणि जा. हो म्हणजे माणसासमोर या सरळ भेंडी. हो ना. नॉट ऍक्टिव्ह लिसन टू कस्टमर लॉन्चिंग अज्युमिंग दे विल स्टिक अराउंड. ते आता जे पहिलं होतं ना ते हे बिफोर कसं? लॉन्चिंग होतं, की लॉन्चिंगच्या आधी तुम्ही ऐकायला सुरुवात करा. पण तिथे मग आयडिया डिस्क्लोज करणं वगैरे वगैरे ते येतात. मग तिथे आपण म्हणतो की ओके MVP करा, इटरेटिव्ह करा. आणि हे कसं असतं की लॉन्च झाल्यानंतर एकदा बिझनेस सुरू झाला तुमचा की मग न ऐकणं, हे जे तू म्हणत होता आता तो पॉईंट इथे आला की तुला जे जड जातं ना ऐकायला, भीती वाटते हा. वगैरे, तर ते इथे असतं. पण मग त्याचे हम्म. लॉस पण खूप, त्याचे म्हणजे थ्रेट्स खूप असतात की कदाचित तुम्ही अजून जास्त विकू शकला असत लोकांना, किंवा तुमच्याकडे येस. अपॉर्च्युनिटी होती पण ती लॉस झाली. तर हे खूप जातं त्याच्यामध्ये. नाही, अपसेलिंगचा मुद्दा पण बरोबर आहे. तुम्हाला बऱ्याचदा ऍक्च्युली नशिबाने आपल्या एक्झिक्युशनमुळे बरेचदा कस्टमर अप्रिशिएट करायला फोन करत असतात, तरी पण माझी आधीच हातभर फाटलेली असते. आयला काय हो ना. झालं, तर साईजचा काय इश्यू झाला का, किंवा काय झालं का, असं. दॅट इज व्हेरी ट्रू. हे माझ्याकडून पण झालंय की जसं आता डिजिटल मार्केटिंग, समजा मी आता 3 वर्ष आले काम करायला लागलोय, तर पहिले एक ते ऑलमोस्ट 1.2 इयर्स असेच गेले जे मी लोकांना विचारायचो पण नाही की तुम्हाला डिजिटल मार्केटिंग पाहिजे की नाही वेबसाईट सोबत. म्हणजे वेबसाईटसाठी जर कोणी आलं तर वेबसाईट फक्त करून द्यायची, पण आम्ही हे पण करतो, हे पाहिजे की नाही, हे 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 हा डायलॉग पाहिजे ना. मग हा डायलॉग कुठून येतो, तर त्यांना ऐकण्यातून येतो ऍक्टिव्हली. म्हणजे एक पॅसिव्ह लिस्निंग पण असतं ज्याच्यामधून आपण ऑब्झर्व करतो येस. किंवा एक सेन्स घेण्याचा ट्राय करतो. हे ऍक्टिव्ह म्हणजे अगदी फेस टू फेस किंवा इन पर्सन बोलणं, कॉल लावणं वगैरे, हे बोलणं आलं. हो, तर हे नाही केलं तर हा खूप मोठा थ्रेट आहे. आणि हे बऱ्याचदा होतं, जे दुर्लक्ष होतं, आपण बिझनेस करतो. मग त्याला कॉन्फिडन्स एक हवा एकदम, नाही का, भयंकर. म्हणजे नॉर्मल असं की हा बाई ह्याच्यासोबत हे पण घ्या, आम्ही वी कॅन पुश इट, हो ना. आम्ही ते एक्झिक्यूट करू शकतो. पण हे मग ऑलमोस्ट आपण असा एक आपल्या रिच्युअलचा पार्टच करून घ्यायचा की ओके यावेळेला मंडेला करायचंच इतक्या आहे. वाजता मी इतके तास बसतो कॉल करायला. सेम रॅन्डम सेम लोक सेम, म्हणजे तेच. 2 तास करायचे, कॉल हो करायचे, विचारायचे, फीडबॅक घ्यायचे, हो. ते गरजेचं आहे. किंवा मग ऑटोमेट करता येतं, कॅम्पेन असतात फेसबुकवरती रन करता येतं आपल्याला, ब्रँड रिकॉल वगैरे हे ते. पण तो मग पॅसिव्ह लिस्निंगचा पार्ट झाला. ऍक्टिव्ह असेल तर मग आपल्याला सर्वे रन करणं, फीडबॅक साठी. हो, कुठे ना कुठे ईमेल करणं, थोडं आपल्याला कॉन्टॅक्टमध्ये राहावंच लागतं. हे सगळं स्टार्टअप वाल्यांना समजून सांगताना कसं वाटतं? हे एक्झाम्पल देऊन सांगितलं ना की क्लिअर होतं. पण म्हणजे ते बऱ्याच तयार वेळा, असतात की नाही, बऱ्याच वेळा काहीतरी प्रॉब्लेम व्हावा लागतो आधी. मग 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 तयार होतं. म्हणजे असं जर दाखवलं नाही की बघा नाहीतर हा नाही ना, चान्स होता, हो, नाहीतर मग ते हा घेतला नाही आपण. एवढा इम्पॅक्ट होतच नाही. म्हणजे स्वतःचा पण एक्झाम्पल आहे ना की स्वतःच्या लाईफमध्ये असं जेव्हा वाटतं अरे आपण ती एक चूक केली, मग आता ती परत नाही होत. हा हा हा. पण
स्वतःहून कस्टमरला ऐका असं जेव्हा तू एखाद्या स्टार्टअप वाल्याला सांगितलंय, सहज ऐकलंय कोणी असं? हा, तो बरेच जण म्हटलं अच्छा ऐकतात. असं ते नाही, हो, बरेच असं जण ऐकतात. ऐकतात. बरेच जण ऐकतात, बरेच जण नाही ऐकत. त्याचे आहे 50-50 ऑलमोस्ट आहे. आहे. पण बऱ्याच लोकांचं असं असतं की एक्साइटमेंट इतकी असते ना, की माझ्या डोक्यात ही आयडिया आहे. मी एक फंडिंग जमा केलंय माझं पर्सनल काम करून, म्हणजे 1-2 जणांनी अगदी डिलिव्हरी, उबर, स्विगी वगैरे करून 1 वर्ष करून पैसे जमा करून त्यांची एक आयडिया हो. खूप अशी केली होती पोरांनी. आम्हाला करायचंच आहे. हं. मग अशा हं. लोकांना हे पॉइंट सांगणं थोडं कॉम्प्लिकेटेड असतं. हो, ते हो. म्हणतात की कारण ऑप्शन खूप असतात त्यांच्याकडे. ते म्हणतात पैसे घ्या, करून द्या. अशी एक्साइटमेंट खूप असते. त्यामुळे त्यांना सांगणं थोडं कॉम्प्लिकेट असतं. मग त्यांना थोडं वेगळ्या पद्धतीने सांगावं लागतं, की मे बी बिझनेस प्लॅन तयार केला तुम्हाला मदत होईल. मग ते तयार करताना त्यांच्या लक्षात येते, की ओके आपण काय काम केलं पाहिजे. इथे इथे आपण थोडं चुकतोय. हो. आणि आपण सतत असं स्टार्टअप बद्दल बोलतोय म्हणजे स्टार्टअप मला वाटतंय जे जे नाही का जुने व्यावसायिक आहेत, पण ते अजून मायग्रेट नाही झालेत डिजिटलवर. हो. हो. ते पोटेन्शियल पेनिट्रेट झालं तुला वाटतंय? अ, बिंग इन त्यांच्यासाठी आयटी. पण त्यांच्यासाठी पण हे जवळपास सेम अप्लाय करतच आता. स्टार्टअप म्हणजे तसं डिसरप्शन किंवा खूप मोठी स्केल बूम होण्याची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी, असं टेक्निकली आपण स्टार्टअप म्हणतो. पण आपण वापरताना स्टार्टअप शब्द जवळपास प्रत्येक छोट्या बिझनेस असं म्हणूनच वापरायला लागलं आजकाल. हां, हां. एक्झॅक्टली. तेच. त्यामुळे त्यांना हे पण जवळपास मग सर्व अप्लाय करतं. वडिलांचे ज्यांचे शोरूम्स आहेत किंवा हॉटेल्स होते किंवा जे जुने व्यावसायिक होते, पिढी बदलली. मुलं एम-बी-ए करून आली आणि नाव दे वॉन्ट टू त्या आता ज्या वेव्हवर त्यांना यायचंय, हो. अपडेट व्हायचंय डिजिटल वर्ल्डमध्ये. सो त्यांचं पोटेन्शियल किती बघतो ह्याच्या वेब विजनकडून त्यांना कसं बघितलं जातं तुझ्या मते? कारण त्यांचा बेस तर बसलेला आहे, त्यांचं सेटल्ड आहे सगळं. हो ना. पण इथे पण स्केलचा विषय येतो ना, की त्यांच्यामध्ये तितकं स्केल करण्याची कॅपॅसिटी आहे की नाही. खूप जणांमध्ये असते. म्हणजे एखादं इझी छोटंसं पडतं का काही? छोटंसं फूड प्रॉडक्टचं दुकान आहे. तर हं. बेसिकली डिफरन्स काय? फूड प्रॉडक्ट्स छोटं दुकान तिथल्या एरियामध्ये त्यांच्या नेटवर्कमध्ये येणारे आणि मोठे ब्रँड्स. ते म्हणजे हं. प्रोडक्शनची स्केल झाली किंवा डिस्ट्रीब्युशनची स्केल झाली. तर याच्या आधी अ, त्यांच्या प्रॉडक्टचं क्वालिटी म्हणा किंवा काहीतरी USP म्हणा किंवा त्यांना तितकं मोठं काम करायचं आहे. हां, ते सगळं फाइंड तिथून करायला लागेल. सुरुवात होते. हं. हो. बाकीचे इश्यू नंतर येतात. पण ह्यांची आयडिया व्हॅलिडेशन झालेली असते. हो ना, आयडिया म्हणजे पण म्हणजे काय म्हणतात त्यांना, की करायचं आहे की नाही त्यांना, इथून सुरुवात होते. हां, हां. आणि मग आपण हं. व्हॅलिडेशन म्हणू. तर बऱ्याच जणांचं ती स्टेप होतच नाही. म्हणजे जे हं. चालू आहे, जे मॉडेल त्यांचं आत्ताचं काम करतंय, ते मॉडेल तेच. सोडून किंवा त्या मॉडेल सोबतच हे दुसरं मॉडेल खूप मोठ्या स्केलवरती जायचं, टेक्नॉलॉजी वापरायची वगैरे. त्याच्यामध्ये मेंटल ॲडजस्टमेंट खूप आहे ना, की जवळपास प्रॉडक्ट जरी एक असलं ना, तरी स्केल आणि ऑपरेशन आणि वागायचं कसं, ऑफिस हे ते स्टाफ किंवा ऑपरेशन पूर्ण मेन वेगळे सीन आहे. बिझनेस आहेत. बरोबर. हो, पूर्ण 2 ते वेगळे हां, बिझनेस हां. म्हणू शकतो आपण. वाटायला आपल्याला वाटतात, की एका प्रॉडक्ट रिलेटेड आहेत, पण पूर्ण वेगळे बिझनेस आहेत. म्हणजे हं. तुम्ही एक बिझनेस सोडून तर दुसरा बिझनेस करताय. तर ते ते तुमच्यासाठी वेगळा बिझनेस म्हणून ट्रीट करता वेब विजन. हो, हो. तसंच करावं लागतं ते. कारण सगळं म्हणजे सर्व वेगळं आहे. ऑफलाईन वेगळं आणि मार्केटिंग. ऑनलाईन आलात तर मग हो, त्या फ्रॉम स्क्रॅच. हो, हो. नॉट टेकिंग द कॅल्क्युलेटेड रिस्क, गेटिंग एक्सप्लोरिंग न्यू मार्केट्स, हे कसं म्हणजे हा आपल्याला पण इश्यू फुल होता रिस्क ना, घेणं वगैरे एकदम. फुल रिस्क नाही म्हणता येत, कॅल्क्युलेटेड, की आता सध्या थोडी स्टॅबिलिटी आहे, ग्रोथ मिळते. तर अशा वेळेला काय होतं, माणूस ज्या एक्झिस्टिंग काम करतो त्याच्यावर खूप डबल डाऊन करतो. म्हणजे समजा आता आपण फेसबुक कॅम्पेन्स रन करतोय, चांगला सेल्स होतोय आपला, तर आपण जवळपास सर्व जितकं आपल्याकडे असेल नसेल सर्व त्याच्यावर लावायचं, गॅमलिंग सारखं. असं खूप जण हां, करतात हां. आणि नॅचरल टेंडन्सी आहे की मिळतंय आपल्याला, ते का एक्सप्लॉइट नाही करायचं आपण. पण प्रॉब्लेम असा असतो की हे खूप अनस्टेबल आहे सर्व. म्हणजे फेसबुक, गुगल जे पण तुम्हाला, एक्झॅक्टली. हे थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म आहे, अल्गोरिदमवर चालणार आहे. त्यांच्यातलं थोडंसं इनबॅलन्स तुम्हाला काय इम्पॅक्ट देईल ना, तुम्हाला सांगता येत नाही. त्यामुळे नवीन प्लॅटफॉर्म शोधणं
आता फेसबुक चालतंय, ओके, चांगलंय, हम्म. थोडं गुगलकडे लक्ष द्या. मग केव्हा, जेव्हा तुमचं थोडं स्टेबल चालतंय, थोडी अनुभवाच्या ग्रोथ गोष्टी आहे. आपल्या. हो, हो. आपल्याला पण याचा अनुभव आहे की अल्गोरिदम कसे चेंज होतात आणि लगेच फटका बसतो एका महिन्यात. पूर्ण डिस्टर्ब करतात. तर हो, हम्म. नवीन प्लॅटफॉर्म एक झालं, पण मग हे वेगवेगळ्या बिझनेसमध्ये याचे वेगवेगळे रूप असतात. मी काही जण प्लॅटफॉर्म यूज करतात, काही सेल्स चॅनल्स असतात, काही वेगळे मार्केट असतात, नवीन प्रॉडक्ट सेगमेंट, नवीन टाईपची सर्व्हिस. म्हणजे जिथे जिथे तुम्हाला नवीन एक्सप्लोर करण्याचा मार्ग आहे ना, तो इथे एक्सप्लोर केला पाहिजे. की काहीतरी नवीन ट्राय करायचं आणि असं व्यवस्थित टेस्टिंग म्हणजे करायची. एक स्टेबल चाललंय तर त्याच वेळी हो, तो वापर करून दुसरा काम हो, चालू करा किंवा हो, पॅरलल टेस्टिंग रिसर्च चालू ठेवा वगैरे. हो. की म्हणजे नवीन नवीन त्याच्यावरून मार्ग तुला शोधून काढणं. हा ते नवीन टेक्नॉलॉजी तुला म्हणजे व्हॉट वुड यू तुझं अझम्पशन काय की आता फेसबुक झालं म्हण किंवा गुगल झालं म्हण, काय पुढे असेल यांचं? सध्या सोशल मीडिया मार्केटिंग सुरू आहे. हे बर्नआउट होते का अजून खूप पोटेन्शियल बाकी आहे तुला वाटतंय? किती घुसणार आहेत म्हणजे आता अजून? पोटेन्शियल दोन दृष्टीने आहे. एक म्हणजे हे प्लॅटफॉर्म वरती खाली कसे इंटिग्रेट होतात आहे आणि अ, त्यांची पेनिट्रेशन कसं वाढतं, या दोन लेवलवरती ते खेळतात आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर आता फेसबुक फक्त सोशल मीडिया होतं, मग त्यांनी इंस्टाग्राम, त्यांचं ॲड्स पूर्ण जे आपल्याला वरती दिसत इकोसिस्टम नाही, पण बनवली. हो, पूर्ण इकोसिस्टीम अगदी वेबमध्ये घुसले ते पूर्ण. आलं प्रत्येक वेबसाईट, त्याच्यामध्ये पिक्सल्स, त्याचा डेटा, हे पूर्ण म्हणजे अंडरवर्ल्ड येस, आपल्याला येस, दिसत नाही, ते ऑफकोर्स. पूर्ण पॅरलल सुरू आहे. त्याच्यानंतर आय व्हॉट्सॲप थिंक आता घेतलं. बिझनेस फेसबुक पण बहुतेक हा बिझनेस व्हॉट्सअप पण आता हो, मोस्टली घेतील खाच्यात. व्हॉट्सॲप घेतलं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सर्व्हिसेस इंटिग्रेट होतात आहे. म्हणजे ते फॉरवर्ड बॅकवर्ड इंटिग्रेशन पूर्ण करत चालले बिझनेस लेवलचं. म्हणजे माणूस एकमेकांना पैसे पाठवतो, तिथून ते तो विकत घेतो, सेल करतो एकमेकांना, ग्रुपमध्ये गोष्टी सेल करतात. म्हणजे आपल्या प्रत्येक कमर्शियल प्रायव्हेट ॲक्टिव्हिटी इतकं इंटिग्रेशन त्यांचं सुरू आहे. तर ही एक लेवल झाली. आणि दुसरी लेवल वा. लोकांमधली, की वेगवेगळ्या मार्केटमध्ये, वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये घुसणं. अशा अगदी दोन लेवलला सुरू आहे. असं प्रत्येक मोठ्या प्लॅटफॉर्मचं, आता गुगलचं पण तसंच सुरू आहे. तुला पोटेन्शियल दिसतंय की पुढचे 10 वर्ष पण तू सोशल मीडिया मार्केटिंग करू शकतो, तुला वाटतंय? आरामात, आरामात. या एक्झिस्टिंग प्लॅटफॉर्मवरतीच. नवीन प्लॅटफॉर्म येणं वगैरे तरी ते पण तर आहेच, पण हो, एक्झिस्टिंग प्लॅटफॉर्ममध्ये इतकी लाईफ आहे या दोन गोष्टींमुळे. कारण त्यांचं अजून इंटिग्रेशन बाकी आहे आणि पेनिट्रेशन पण बाकी आहे आणि अजून कंटिन्युअसली सुरूच हवं आहे. तसं झालं नाही तुझं म्हणणं. हो, हो, तसं त्यांना हवं तसं झालं नाही. आपल्याला हवं तसं झालं नाही, हा पूर्ण वेगळा प्रश्न आहे. त्यांना हवं तसं नाही झालं अजून. आपण आत्ताच वैतागलोय. हो. हा, हा. आता लोक व्हॉट अबाउट गुगल, तुला काय वाटतं? तेच ऑलमोस्ट सेमच आहे, फेसबुक सारखंच आहे, पण लोक मोनोपोली होऊ देतात का नाही याच्यावर खूप जास्त डिपेंड करतं. जसं आता युरोपनी डेटा फेसबुकचं एक पॉलिसीज ऍडिक्शन आणल्या. फॅक्टर आहे. हो, गुगलचं तुला वाटत नाही की एक युट्यूब सोडला तर कसं तसं ऍडिक्शन नाहीये? ऑफकोर्स नेसेसिटी आहे, डिपेंडन्सी आहे, पण ऍडिक्शन नाहीये. म्हणजे अटेन्शन स्पॅन आपला फेसबुकच्या इकोसिस्टम वर जास्त आहे रादर देन गुगल अल्फाबेटच्या. हो, हो. नाही असं काही? नाही, आहे ना, तसं आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर कम्पॅरेटिव्हली फेसबुक खूपच जास्त ॲग्रेसिव्ह आहे या फॅक्टरमध्ये. पण त्यांचं हा. म्हणजे त्यांची सुरुवात पण वेगवेगळी आहे. फेसबुकची सोशल मीडिया किंवा तिथून सुरुवात झाली आणि गुगलची बाय हम्म. नेसेसिटी सर्च इंजिन वगैरे, ईमेल्स इथपासून झाली. म्हणजे येस. एकाचं आहे की व्हॅल्यू प्रोव्हाइड करणं आणि दुसऱ्याचं आहे की नेटवर्क इफेक्ट आणि लोकांना जास्तीत जास्त वेळ प्लॅटफॉर्मवरती टिकवून ठेवणं. तरी पण तुला वाटतं गुगलवर पोटेन्शियल आहे? हो, हो. आय थिंक ह्याचं पण 40 मिनिट संपलेलेच आपले. नाही, 30 झालं, तुझ्याकडेच अजून थोडा वेळ आलंय बाकी वाटतं. आहे. ओके. सो तुला वाटतं की अजून गुगलवर आहे पोटेन्शियल? हो, हो. कारण अल्टरनेटिव्ह काय आहे ना ओके. दुसरा. सो नॉट टचिंग. हा, ते पण आहे. ते पण आहे. टिकटॉकला आता ऍक्टिव्ह व्हावं लागेल. स्टेबल ग्रोथ टाइम टू एक्सपांड. हा. फिफ्थ कसं असेल? जे पहिलं होतं की आपण वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर नाही करत, पण दुसरं एंड असते की बऱ्याच लोकांना सवय असते की त्यांना नाही म्हणता येत नाही.
कोणी काहीही सजेस्ट केलं किंवा काही खूप नवीन गोष्टी पाहिलं, हो, की हे आपल्याला करायचंच, हो, सर्व करायचं आपल्याला. मग त्याच्यामध्ये ब्लॅक हॅट टेक्निक्स असतात, मग काय ग्रोथ हॅकिंग टेक्निक असतात. कोणी म्हणतं 10,000 व्हॉट्सअप ब्लास्ट करा, कोणी म्हणजे प्रत्येक गोष्ट आली की हो करून पाहिजे आपल्याला. हे पण नाही पाहिजे, बिलकुल नाही पाहिजे. फार टेम्पटिंग असतं हे. हो, फार हो, टेम्पटिंग असतं. हो, म्हणजे मला आपल्याला पण नाही का, मी पण कितींदा बोललेलो अरे आहे डेटा असं तसं, पण हो, आपण नशिबाने बाय युअर सजेशन आपण केलं नाही ते फॉर लॉंगर रन ते इतकं फायद्याचं ठरत नाही वगैरे. हो पण ना. फार टेम्पटिंग आहे ते. आणि याच्यामध्ये एक पुस्तक वाचलं होतं, त्याची पण एक स्ट्रॅटेजी होती. पीटर थियलचं 0 to 10 होतं. त्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट संदर्भात हा पॉईंट सांगितला होता, की लोक असं म्हणतात की 10, 100 वेगवेगळ्या व्हेंचर्समध्ये, स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट करा. त्याच्यापैकी एक तरी सक्सेसफुल होईल. पण ती स्ट्रॅटेजी प्रूव्ह केली की कशी हा, वाईट आहे. तुम्ही निवडून एक मध्येच करा. एव्हरेज. तिथे मॅक्सिमायझेशन होईल तुमचं. तर तुम्हाला ॲव्हरेज करायचं की मॅक्सिमाइज करायचं हे ठरवून. पण प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं व्हॅल्यू हे पण इन्व्हेस्टिंग हो. सारखं. नाही म्हणता आलं पाहिजे की नाही हे नाही करायचं, आणि दोघांचा टाइम रिसोर्स वाचवता आले पाहिजे. म्हणजे समजा आता मी एखाद्या प्रोजेक्टला नाही म्हटलं, कारण मला दिसतंय एकतर प्रोजेक्ट तो होणार नाही किंवा माझ्याकडून चांगला होणार नाही, तर हे शिकायला वेळ लागतो. कारण नाही म्हणणं खूप अवघड गोष्ट हा, आहे तशी. त्याच्यामध्ये खूप फॅक्टर्स येतात नाही म्हणायला. म्हणजे एकतर कॉन्फिडन्स कमी होतो, किंवा आपण स्वतःला डाऊट करतो की हे नाही तर मग काय करेल मी, की नाही का म्हणतोय, म्हणजे आपण एक्झॅक्टली. फेल्युअरच म्हणतो नाही म्हणायला. तर ते माइंडसेट कुठेतरी चेंज केला पाहिजे. तर फेल्युअर नाही आहे, जर कारण तसे असतील तर, नॉट नेसेसरीली फेल्युअर. आपण अवॉइड करतो इनफॅक्ट फेल्युअर, जर हा, फेल्युअर आणि डेफिनेट असेल तर. आणि सगळ्यात मोठा मॅटर कधी होतो जेव्हा आपला निर्णय चुकतो. मग हो, अशा वेळी तरी पण प्रोसेसवर स्ट्रॉंग राहणं की नाही, काही गोष्टी नाही करायच्या तर नाही करायच्या, ते हो, महत्वाचं जास्त वाटतं. हो. सेइंग येस टू एव्हरीथिंग इज अ मिस्टेक टू.